नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि क्लास 6 नवीन अभ्यासक्रम यानुसार आपण आज बघतो आहे चौथा पाठ अनुभवांच्या खाणी. मित्रांनो, अनुभवांच्या खाणी कशा असतात, म्हणजे आपल्याला येणारे एक्सपिरियन्स कसे, हे सगळं आपण डिटेल यामध्ये बघणार आहोत आणि अगदी सोपं, समजायला सोपं अशा भाषेमध्ये आपण शिकणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. काय दिलेलं आहे याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे. म्हणी म्हणजे काय? लोकांच्या अनुभवातून निर्माण झालेला अर्थपूर्ण वाक्य होत. मग आता म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी या लेसन मध्ये आपण म्हणींबद्दल शिकणार आहे. आता म्हणी म्हणजे नेमकं काय? लोकांना जे अनुभव आले, लोकांना जे काहीतरी एक्सपिरियन्स आले आणि त्याच्यापासून काही मिनिंगफुल वाक्य तयार झाले, त्याला आपण म्हणी असं म्हणतो. अनेक वर्षाच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून तयार झालेल्या असतात. मग आता ह्या म्हणी तयार तरी कशा झाल्या? आता इतके वर्ष झाले, लोकांची आपली भाषा ही प्रगल्भ होत चालली, दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द ऍड होत चालले. मग लोकांना प्रत्येक वेळेला नवीन अनुभव येत आले, त्यांचे निरीक्षण होतं आणि त्याच्यावरून त्यांनी म्हणी तयार केलेल्या आहेत. म्हणूनच म्हणींना अनुभवांच्या खाणी असं म्हटलं जातं. मग आता हे अनुभवांच्या खाणी का बरं म्हटलं जातं? कारण की लोकांचा अनुभव असतो, त्यांच्यामध्ये एक्सपिरियन्स असतो, त्यांचं ऑब्झर्वेशन असतं आणि म्हणूनच त्याला खाणी हा शब्द म्हटला गेलेला आहे. आता म्हणे लहान असल्या तरी त्यांचा आशय खूप मोठा असतो, म्हणजे त्याच्यातून शब्द दोन वाक्याचे किंवा छोट्या छोट्या अशा म्हणी असतात, पण त्याचा अर्थ खूप सारा निघत असतो. त्याच्यामधला जो गाढ किंवा प्रगल्भ अर्थ आपल्याला नंतर लक्षात येतो, त्या भाषेला गोडवा प्राप्त करून देतो. मग ही का बरं वापर केली जातो आहे ना, म्हणी का बरं वापरला जातो? त्यामुळे भाषा ही समृद्ध बनते, भाषा ऐकायला चांगली मिळते. म्हणी काय करतात? जीवनामध्ये आपले धडे समजून सांगतात, आपल्याला येणारा काहीतरी लेसन आपल्याला मिळून जाते. त्यामुळे आपल्याला संस्कार, शहाणपण आणि व्यवहार ज्ञान मिळत असते है ना. या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला कुठून मिळत असते? म्हणींमधून. त्यामुळे आपल्या भाषेत आणि दैनंदिन जीवनात म्हणींना खूप सारं महत्त्व आहे आणि हेच महत्त्व आपण या पाठाद्वारे बघणार आहोत. तर छान मस्त मजेशीर हा पाठ आहे. तर चला बघूया आपली काय गोष्ट आहे ती. बघा, आता स्टोरी आपली स्टार्ट होते. आजी, आज की नाही शाळेत एक खूप मोठी गोष्ट घडली आहे. शाळेतून घरी आल्यानंतर आजीच्या इथे काय आहे? खांद्यावरचे, इथे पाहिजे होतं, खांद्यावरचे दप्तर काढत सौरभ उत्साहाने आजीला म्हणाला. मग आता हा मुलगा दिसतोय, याचं नाव काय आहे? सौरभ. आता तो शाळेतून आला. आता तुम्ही नाही का, शाळेमध्ये ज्या घडलेल्या गोष्टी असतात त्या तुम्हाला तुमच्या आईला, आजीला सांगायच्या असतात, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या असतात. मग तसाच पण हा सौरभ शाळेतून घरी आला आणि आल्या त्यांनी आपल्या खांद्यावरचं जे दप्तर होतं ते टाकून दिलं बाजूला आणि मग आपल्या आजीला काय म्हणतो? आजी, आज शाळेत की नाही खूप मोठी गोष्ट घडली बरं का. मग आजी सौरभचा फुललेला चेहरा पाहून म्हणाली, अरे वा, आज एक मुलगा खूप खुश दिसतोय. मग आजीने पण म्हटलं की अरे वा, काहीतरी खुश झालाय, म्हणजे चांगली गोष्ट घडली आहे वाटते है ना. म्हणजे आजीने चेहरा बघताच म्हटलं, आनंदाची बातमी असणार बहुतेक, बक्षीस वगैरे मिळालं का रे? हो ना. मग आजी त्याला म्हणते, अरे खरंच तुझा चेहरा खूप छान दिसतो आहे, तू आनंदी दिसतो आहे. मग काहीतरी बक्षीस मिळालं वाटते आहे ना, म्हणजे आज आमची स्वारी खूप खुश आहे, असं आजीने त्याला म्हटलं. कोणाला? सौरभला. बघा, आपल्या शाळेमध्ये जे आपले एक्सपिरियन्स असते ना, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला सगळं सांगून देते. छान आनंदाची असेल तर आपला फ्रेश असतो, टवटवीत असतो, आपल्या बोलण्यामध्ये उत्साह सुद्धा असतो. आणि जर आपल्याला आपल्या मैत्रिणीशी भांडण झालं किंवा कोणी आपल्याला बोललं किंवा आपल्या मनासारखं काही घडलं नाही, तर आपला चेहरा काय पूर्ण एक्सप्रेशन आपल्याला सांगून देते की काहीतरी आज वाईट घडलेलं आहे. तर तसंच याचा चेहरा खूप खुश दिसत होता, म्हणून आजीने पटकन गेस केलं की बक्षीस वगैरे मिळालं का रे? तुला का कसं कळलं आजी? तू आणि आई दोघेही माझ्या मनातलं पटकन ओळखता बघू. छे. मग आता त्याला रागच आला. तो म्हणजे मला सांगायचं होतं, पण आजीने तर आधीच गेस करून टाकलं की काय झालं असेल म्हणून. तुमच्यापासून काहीच लपून राहत नाही. बरं आजी, आई कुठे आहे? मग तो म्हणतो की तुम्हाला कसं काय कळतं की मला काय झालं असेल, मला काय सांगायचं, हे मी सांगायच्या आधीच तुम्ही नेहमी सांगून देता आहे ना. मग तो विचारतो की आई कुठे आहे?
तुम्हाला आलाय का असा कधी एक्सपिरियन्स तुमच्या घरी, की तुम्हाला घरी जाऊन तुम्ही असा विचार केला की नाही आज आईला किंवा आजीला किंवा घरच्यांना मी काहीतरी छान आपल्या शाळेत झालेला एक्सपिरियन्स सांगेल आणि तुम्ही सांगायच्या आधीच त्यांनी ते सांगून दिलं, त्यांनी गेस केलं, तर तुमचं थोडासा मूड ऑफ झाल्यासारखा, तुम्हाला कसं काय कळतं बा पटकन हे मी काय सांगणार होते म्हणून. तसंच तो आपल्या आजीला पण विचारतो. मग पुढे काय दिलेलं आहे बघा. आता नेक्स्ट काय आहे बघा. बक्षीस मिळालं. काय बक्षीस मिळालं? कोणी बक्षीस दिलं? मग आजी विचारपूस करायला लागली, तुला बक्षीस मिळालं? कोणी दिलं बरं? आजी थांब थांब, एका वेळी केवढे ग प्रश्न आले तुझे? अगं आजी, जे बक्षीस मिळालं ना ते काय माझ्या एकट्याचं नाही, एकट्याचं मुळीच नाही, ते बक्षीस माझं आणि तुझं, आपल्या दोघांचं मिळून आहे. मग आता काय झालं की इथे मग आजी गोंधळलीच. त्याने काय म्हटलं की आजी थांब, तू काही गडबड नको करू, आपल्याला ते बक्षीस मिळालं ना माझं आणि तुझं आपल्या दोघांचंच आहे. आता आजी थोडीशी गोंधळली. आजी ती स्वतःशीच पुटपुटली. ती काय म्हणाल, काय दोघांचं? आता हे दोघांचं कसं काय असू शकतं? तिला काहीच कळलं नाही. मग त्याच्यावर सौरभ का म्हणाला, ओळख ओळख, तू माझ्या मते मनातलं पटकन ओळखतेस ना, आता हे सुद्धा ओळख बघू. मग आज सौरभने आजीला म्हटलं, नेहमीच तू माझ्या मनातलं काय आहे ते ओळखते की नाही, आता हे सुद्धा ओळख की हे बक्षीस तुझं आणि माझं कसं काय. सांग बरं, तुझं आणि माझं कसं काय आहे हे सांग. आजी म्हणाली, अरे आधी बक्षीस तर दाखव, त्यावरून काही अंदाज बांधता येईल का, अंदाज बांधता येतो का ते बघू. मग आजी म्हणाली, आधी मला बक्षीस दाखव ना, काय आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यावरून मी सांगणार की हे खरंच तुझं आणि माझं आहे की तुझ्या एकट्याचं आहे, हे मी नंतरच तुला सांगेन. मग आता काय आहे बघा. सौरभने शाळेकडून बक्षीस म्हणून मिळालेले डॉक्टर अरुण जोशी यांचे म्हणी आणि वाक्प्रचार हे पुस्तक दप्तरातून काढलं. मग आता त्यांनी काय केलं की जेव्हा ते एक पुस्तक काढलं आपल्या बॅगमधून, आणि ते पुस्तक कोणाचं होतं, डॉक्टर अरुण जोशी यांचं, आणि ते बुक कशावर लिहिलेलं होतं, म्हणी आणि वाक्प्रचार आहे ना, हे बक्षीस त्याला मिळालं होतं. दुमडायला नको म्हणून त्याने चित्रकलेच्या मोठ्या वहीत पानात जपून ठेवलेलं छान प्रमाणपत्रही बाहेर काढलं. मग आता त्याला त्याच्याबरोबर सर्टिफिकेट सुद्धा मिळालं होतं. ते फोल्ड व्हायला नको म्हणून त्यांनी ड्रॉइंगच्या बुकमध्ये छान व्यवस्थित ठेवलं की आपल्या सर्टिफिकेटला कुठल्याही प्रकारे फोल्ड व्हायला नको म्हणून. आणि त्यांनी ते आजीला दाखवलं. आजीने ते प्रमाणपत्र हातात घेतलं आणि अनुभवांच्या खाणी समृद्ध करण्यासाठी किंवा वाणी या स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता. म्हणजेच अनुभवांच्या खाणी समृद्ध करण्यासाठी जी वाणी होती त्याच्यासाठी ते म्हणजे शाळेमध्ये एक कॉम्पिटिशन घेतली होती म्हणींसाठी, आणि त्या म्हणींच्या कॉम्पिटिशनमध्ये सौरभला फर्स्ट क्रमांकाचं प्राइज मिळालं होतं. आजी म्हणाली, ही कोणती रे स्पर्धा? अगं आजी, ही स्पर्धा तू ओळखली नाहीस, तुझा अनुभवच आहे. अगं तुझ्यामुळे तर या स्पर्धेत माझा पहिला नंबर आलाय. मग आजीला काही समजलंच नाही. आजीने म्हणाली, ही अशी कोणती स्पर्धा आहे बरोबर, मला नाही लक्षात आलं. आजीने खूप विचार केला, तेव्हा तिला काही आठवलं. सांगतेच म्हणाली, मग अनुभवांच्या खाणी म्हणजेच वाणी. बरं तर ना, म्हणजेच अनुभवांच्या खाणी म्हणजे का वाणी, आपण जे बोलतो जे लिहितो ते सगळं आपण वाणीतून आपल्या बोलण्यातून स्पष्ट करत असतो, हेच तुला म्हणायचं आहे ना. हे कोणी म्हटलं? आजीने म्हटलं सौरभला. आता नेक्स्ट काय होते बघा. सौरभ म्हणाला, आजी बरोबर, हुशार आमची आजी. आजी, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मग आता मराठी भाषा आपली अभिजात मराठी भाषा म्हणून त्याला गुणगौरव करण्यात आलेला आहे, आणि त्याच्याचमुळे ह्या मराठी भाषेसाठी त्यांच्या शाळेमध्ये एक उपक्रम घेण्यात आला होता, लेखक आपल्या भेटीला. म्हणजे त्या उपक्रमाचं नाव होतं लेखक आपल्या भेटीला. वेगवेगळे लेखक त्यांच्या शाळेमध्ये भेटीसाठी आले होते. अनेक लेखक आले होते. त्यांनी आम्हाला मराठी भाषेची महती तर सांगितली, शिवाय कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी व वाक्प्रचार यांचे महत्त्वही पटवून दिलं. मग त्यांच्या शाळेमध्ये, मग आता हा सौरभ सगळं सांगतो आहे डिटेलमध्ये, आजीला काही लिंकच लागत नव्हती. मग सगळं त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं की आजी, आमच्या शाळेमध्ये ना काय झालं की आपली मराठी भाषा आहे ना, तर त्या मराठी भाषेला गुणगौरव मिळालेला आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मग त्याच्या निमित्ताने आमच्या शाळेमध्ये की नाही लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम घेतला. मग त्या कार्यक्रमाला
मोठमोठे लेखक आले होते. मग त्यांनी आपल्या मराठी भाषेबद्दल माहिती सांगितली, मराठी भाषेची महती कशी आहे ती सांगितली. मग कमी शब्दामध्ये व्यक्त करणाऱ्या म्हणी व वाक्प्रचार यांचं महत्त्वही त्यांनी समजून सांगितलं. आणि त्याच्यावरच त्यांच्या शाळेमध्ये या काय होतं, म्हणींवर आधारित एक स्पर्धा घेण्यात आली. आणि त्या स्पर्धेची एकच अट होती, त्याची एकच अट होती. कोणती? आजी मध्येच म्हणाली, या स्पर्धेची एकच अट होती, आपल्या शरीराच्या अवयवाचा उल्लेख असणारीच म्हण स्पर्धकांनी सांगायची. आपल्या शरीराचा बॉडी पार्ट आहे, त्याचा उल्लेख असणारी एक म्हण तुम्ही सांगा. ही त्या कॉम्पिटिशनचा एक विषय होता. मग आजी तेव्हा मनातच म्हणाली, अरे पण ही कॉम्पिटिशन तुझी, तू दिलं ना, तू जिंकलास, तुला बक्षीस मिळालं, मग माझं काय आलं त्यात? आजी गोंधळली होती ना, आजीला काही कळेच ना काय होत आहे नेमकं. मित्रांनो, तुम्हाला सौरभची गोष्ट कशी वाटते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता पुढे काय होतं ते बघा. आजी, स्पर्धा जरी मी जिंकलो असलो तरी ही स्पर्धा मी तुझ्यामुळे जिंकलोय. आता तो सौरभ सांगतो की मी जिंकलो, मला बक्षीस मिळालं, पण हे कोणामुळे? तुझ्यामुळे. अगं आजी, तू घरात येता जाता, उठता बसता म्हणींचा वापर करून किती छान बोलत असतेस. मग तुला नाही का सवय की तू नेहमी वेगवेगळ्या म्हणींचा उपयोग करत असते आपल्या रोजच्या जीवनात, रोजच आपल्या घरी नेहमीच तू म्हणी म्हणत असते. कधी कधी तुझ्या म्हणीमागचा दडलेला अर्थ शोधण्यासाठी मी इतर पुस्तकांचा, संगणकाचा आधार घेत असतो. आणि तुला माहिती आहे का, तू रोज वापरत असलेल्या नवनवीन म्हणी मी तुझ्याही नकळत माझ्या वहीमध्ये नित्यनियमाने ठेवलेल्या आहेत. आता तो सगळं डिटेलमध्ये सांगतो. तो म्हणतो, अगं आजी, तुला सवय नाही का, येता जाता उठता बसता तू वेगवेगळ्या म्हणी म्हणत असते. मग आता काही म्हणी मला समजतात, काही म्हणी मला नाही समजल्या, तर मी लगेच काय करतो की आपल्या नेटवरून त्याला सर्च करून घेतो की त्याचा अर्थ काय आहे. मग तुला माहिती नाही, तू ज्या रोज रोज त्या म्हणी म्हणते की नाही, तर मी त्या नोटबुकमध्ये लिहून घेत असतो. आणि त्यामुळे तू इतक्या म्हणी म्हणत असते की माझ्या त्या तोंडपाठच झाल्या आहेत, मला पाठच झाल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणी तुझ्या. आजी म्हणाली, छानच रे. बरं मला सांग, तू शरीराच्या अवयवावर कोणकोणत्या म्हणी सांगितल्यास? मग आजी म्हणते, बरं ठीक आहे, मान्य आहे की मी रोज ह्या म्हणी म्हणते आणि तुझ्या तोंडपाठ झालेल्या आहेत. मग सांग बघू, तुला कोणत्या म्हणी येतात? शरीराच्या अवयवाशी संबंधित कोणती म्हण तू म्हटली आहेस? मग आता नेक्स्ट बघा काय होते. मला हा त्या अवयवावर आधारित म्हणी म्हणायच्या होत्या. मी भरपूर म्हणी सांगितल्या. आपला हात जगन्नाथ, म्हणजे स्वतःचं काम स्वतःच्या हाताने करायचं. एका हाताने टाळी वाजत नाही. मग कोणाशी काही झालं, भांडण झालं किंवा वाद झाला किंवा कोणी काही म्हटलं तर काय आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. हाताच्या कंकणाला आरसा कशाला. मग हात दाखवून अवलक्षण. मग जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले. अशा वेगवेगळ्या मी म्हणी सांगत गेलो. मग सौरभ एका मागे माग धडधड धडधड सगळ्या म्हणी म्हणायला लागला. मग त्याच्याकडे आजी आश्चर्याने पाहतच गेली की अरे बापरे, त्याला इतक्या सगळ्या कशा काय पाठ झाल्या. मग आजी म्हणाली, अरे थांब थांब, तुझी गाडी एकदा सुरू झाली ना सौरभ, की मग ती मध्ये थांबतच नाही. मग आजी म्हणाली, थांब, थोडासा धीर घे, थोडं हळू म्हण, सावकाश म्हण. मग सौरभ हसला आणि तो काय म्हणता, अगं शाळेत सुद्धा प्रश्नाचं उत्तर देताना जाधव सर मला असेच म्हणतात. ते नेहमी असंच म्हणतात, तुझी गाडी काही मधात थांबतच नाही, तू एकदा सुरू झाला की सुरूच होऊन जातो. आजीने सौरभकडे कौतुकाने पाहिले आणि त्याला शाबासकी दिली. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी? आहे ना, इंटरेस्टिंग होती की नाही? कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.